में राहुल गांधी जी ने यूपीए की एनडीए की बैठक यासाठी आहे की श्री राहुल गांधी यांनी 7 तारखेला त्यांच्या निवासस्थानी यूपीएची बैठक इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित होत आहेत। आता बहुतेक त्याला त्यांच्या मनामध्ये काय भय निर्माण झाला या आमच्या बैठकीमुळे, त्याच्यामुळे मोदीजींनी इंडियाची बैठक आज बोलवली। त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे, पण त्याच्यामुळे आमच्या बैठकीला काय परिणाम होणार नाही। मला असं कळलं की त्या आजच्या बैठकीमध्ये मोदीजींचा सत्कार सुद्धा होणार आहे। आता सत्कार कशा करता? मोदी 75 वर्ष पूर्ण झाल्यावरती सप्टेंबरला रिटायर होत आहेत, म्हणून सत्कार करणार आहेत एनडीएचे लोक। ते आणखीन कशा करता? खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसतं आणि मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे, वचन दिल्याप्रमाणे पीओके हे ताब्यात आलं असतं तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता। आमची तशी इच्छा होती। या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे सांगितले ते करून दाखवलं। लाहोर, कराची, बलुचिस्तान वगैरे 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 की आता पीओके घेणार हे राजनाथ सिंग म्हणाले, अमित शाह म्हणाले, मोदी म्हणाले। आम्हाला सत्कार करण्याची त्यांची संधी मिळाली नाही मोदींची, याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे। पण आता हे कशा करतात, त्यांचा सत्कार करतात मला माहित नाही। काल सुप्रीम कोर्टाने सर राहुल गांधी यांना हे सांगितलं की तुम्ही भारतीय असतात तर तुम्ही चीनबद्दल जे आहे ते विचारलं नसतं किंवा हे सांगितलं नसतं की चीनने किती भारताची लँड कब्जा केली आहे। त्यावरच आता जे आहे काँग्रेस उत्तर देतो की प्रत्येक देशभक्त जो आहे तो चीनबद्दल जबाब मागतो। बघा, चीननं भारताची जमीन गिळलेली आहेच। पेंगवान लेकपर्यंत चीन घुसलाय। आमच्या हद्दीमध्ये त्यांनी रस्ते बांधले, आमच्या हद्दीमध्ये पूल बांधले, आमच्या हद्दीमध्ये त्यांच्या आर्मीच्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत। आणि पाकिस्तान बरोबरच्या कालच्या युद्धामध्ये चीनच पाकिस्तानला संपूर्ण मदत करत होता आपल्या भारताविरुद्ध लढण्यासाठी। त्याच्यामुळे चीन संदर्भात प्रश्न निर्माण करणं, त्याच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा प्रश्न येतो कुठे? पण सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितलं तरी आदर करावा लागतो। गलवान व्हॅलीमध्ये जे झालं ते चीनने आपल्या हद्दीमध्ये घुसखोरी करून, पण विरोधी पक्ष नेत्यांची तर हा अधिकार आहे, त्यांचा अधिकार असतात की काही प्रश्न उपस्थित करणं। प्रश्न राहुल गांधीजींनी उपस्थित केले आणि ते योग्य आहे। आणि प्रत्येक देशवासियाच्या मनातला हा प्रश्न आहे, चीननं आमच्या जमिनीवरती अतिक्रमण केलंय की नाही। आपण जर 1962 नंतरच्या युद्ध झालं चीनचं, त्याच्यानंतरची जर अटलजींपासून सगळ्यांची भाषणं पाहिली तर तेव्हाही तिबेटपासून ते अक्साई चीनपर्यंत चीनने जो अतिक्रमण केलं होतं त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले आहेत विरोधी पक्ष नेत्यांनी तेव्हाच्या। आणि नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे आणि आताही सध्याचे राज्यकर्ते करतात। राहुलजींनी किंवा राहुल गांधीजींनी चीन संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला, आम्ही सगळे करतोय, त्याच्यामध्ये काही चुकतंय असं मला वाटत नाही। हा संपूर्ण देशाच्या मनातला प्रश्न आहे। सर 5 ऑगस्ट आहे असं सांगितलं जातंय, या पार्लमेंटच्या कॉरिडॉर्समध्ये असं ऐकता येतं की एनडीए काही ना काही घोषणा करतेय। तुम्हाला 5 ऑगस्ट आणि एनडीए आज काय घोषणा करणार की नाही ते तर माहित नाही, पण तुम्हाला काय वाटतं आहे 5 ऑगस्ट आणि एनडीएचं? नाही, मला काय सांगता येणार नाही, कारण हे राजकीय स्वार्थासाठी नरेंद्र मोदीजी काय कधी एखादी घोषणा करतील, मग नोटबंदी असेल किंवा अजून काही असेल, ते अचानक येऊन घोषणा करतात आणि देशाचं वाटोळं करतात। तर आता काय जे करतील ते आम्ही ऐकू आणि त्याच्यावरती मत प्रदर्शन करू। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा। माझ्या शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवारांच्या पुढल्या कार्यकर्त्याला आमच्या शुभेच्छा आहेत। अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले, विक्रमी वेळा। त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल
तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं. सर, संभाजी भिडे यापूर्वी अनेक वादग्रस्त विधान त्यांनी केलेली आहेत. सर्व धर्म समभाव आणि नीचपणा आहे अशा पद्धतीचे विधान त्यांनी नाशिकमध्ये केले. करू द्या, त्यांच्याकडे काय लक्ष देत ते कोण आहेत, बोलू त्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अधिक टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तेव्हा एक प्रकारे भारताला धमकी बहुतेक दिली. आज जे 5 ऑगस्टला मोदी घोषणा करतायत ते बहुतेक ट्रम्प विरुद्ध काहीतरी घोषणा करतील असे मी अपेक्षा करतो. ट्रम्प भारताला जी धमक्या देत आहेत, ट्रम्प भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्याच्या संदर्भात दबाव आणल्या संदर्भात भूमिका घेत आहेत. आणि आज इंडियाच्या बैठकीत बहुतेक मोदी सांगतील आता मी ट्रम्पला धडा शिकवतो म्हणून. तसं केलं तर आम्ही त्यांचा नक्की सत्कार करू. सर, कलम 370 हटून 6 वर्ष पूर्ण झाले, काय बदललं हा प्रश्न काहीच बदललं नाही. विचारतो. कारण तिथे जमीन खरेदी करता येतील, मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येईल, हे दावे करण्यात आले होते. बघा, 6 वर्षामध्ये काश्मीरमध्ये काही बदललेलं नाही. भारतीय घटना जरी तिथे लागू झाली असली तरी त्या भारतीय घटनेनुसार तिथे कोणतंही काम होत नाही. भारतीय नागरिक तिकडे जाऊन आजही जमीन खरेदी करू शकलेला नाही. आजही तिकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे जे स्वप्न दाखवलं होतं मोदींनी ते आलेलं नाही. काश्मीरमधल्या जनतेला, तरुणांना रोजगार मिळालेला नाही. काश्मीरमधला हिंसाचार, दहशतवाद थांबलेला नाही. आपण पाहिला असेल की पहलगावमध्ये काय झालं 22 एप्रिलला. ही एक घटना मोठी समोर आली. अशा लहान घटना तिथं वारंवार घडत आहेत. सरकार जरी लोकशाही मार्गानं तिकडलं निवडून आलं तरी त्या सरकारला कोणते अधिकार नाही. ते राज्य केंद्रशासित झालेलं आहे. त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणं आवश्यक आहे. 370 नंतर फक्त मोदी आणि शहांनी आणि त्यांच्या भाजपनं स्वतःचे ढोल वाजवून घेतले. या पलीकडे काश्मीरमध्ये कोणताही बदल मला झालेला दिसत नाही. काश्मीर दहशतवाद मुक्त होईल 370 कलमानंतर हे मोदी आणि अमित शहांचं वक्तव्य पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आजही लोक पहलगावच्या हल्ल्यानंतर लोक, पर्यटक काश्मीरमध्ये जायला घाबरलेले आहेत. जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा पुन्हा दर्जा द्यावा अशी मागणी तुम्ही आजच्या या दिवशी करणार का? नक्कीच करणार. जम्मू काश्मीर हा आमच्या देशाचा एक महत्वाचा भाग आहे. जम्मू काश्मीर राज्याशिवाय हिंदुस्थानचा नकाशा पूर्ण होऊ शकत नाही. आणि हे या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, त्यांना त्यांचे अधिकार मिळावे, ही आमची मागणी कायम राहील. ठीक आहे, चले क्या हिंदी. सर, प्रश्न असा आहे की विधिमंडळात जी हाणामारी झाली होती त्याचा अहवाल सादर होणार आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? काही नाही, असे खूप अहवाल येत असतात. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विषयांवरती एटीएस नेमल्या, समित्या नेमल्या. ते अहवाल येतात, नाही येत, त्याच्याविषयी मला काहीच सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये 1,80,00,000ची कॅश सापडली. ही कॅश अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्यासाठी धुळ्याच्या ठेकेदाराकडून गोळा करण्यात आली. त्याचं काय झालं चौकशीचं? त्यासाठी एटीएस नेमला होता. हे सांगू शकतील का कोणी? अशा अनेक एटीएस विविध मार्गाने विविध विषयावरती फडणवीस साहेब आमची घोषणा करतात. त्याचं काय होतंय पुढे माहीत नाही. आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा एकच उद्योग आहे की विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांना त्या संदर्भात दबावाखाली आणायचे आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे टाकून त्यांच्यावरती तडीपाऱ्या लावायच्या आणि आपले मग पक्षाचे, भाजपच्या कार्यकर्त्यांना मोकळं रान द्यायचं. याच्याशिवाय देवेंद्र फडणवीस पोलिसांचा कोणताही वापर करताना मला दिसत नाही. आजच माझ्याकडे माहिती आली की आमचे अहिल्यानगरचे आमचे प्रमुख कार्यकर्ते, युवा सेनेचे प्रमुख नाही अनिल राठोड जे आमचे आमदार होते 5 वेळा, त्यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली. त्यांचा संबंध काय, त्यांचा गुन्हा काय, पण कार्यकर्त्यांवरती
राजकीय कार्यकर्त्यांवरती, खास करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना शहरातून बाहेर जायला दहशत निर्माण करतात. अहिल्यानगरमध्ये मला आजच प्रकरण माझ्यासमोर आलेलं आहे. आमच्या अनिल राठोडांचे चिरंजीव ज्यांनी अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वासाठी मोठं काम केलं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे राठोडांचा 5वा, आणि त्यांच्या चिरंजीवाला अहिल्यानगरमध्ये येण्यास बंदी आहे, कारण त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले पोलिसांनी. हे फडणवीस यांच्या पोलिसांचं काम आहे. याच्या आधी आमचे तिकडले शहर प्रमुख किरण काळे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. आजही इतर जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं यासाठीच हवंय का? सांगावं. हेच काम असेल तर पुढे येणारी सरकार सुद्धा अशा पद्धतीनं काम करतील. तर माधुरी हत्तीच्या संदर्भामध्ये आज बैठक घेतात मुख्यमंत्री. काय वाटतं, वनताराच्या विरोधात काही निर्णय घेऊ शकतील का? आजच त्याच्यावरती सामनामध्ये अग्रलेख आहे. जी माधुरी हत्तीण आहे तिच्यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, रडले. ही चांगली गोष्ट आहे. ही भूतदया चांगली आहे. आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे, आणि त्या निर्णयानुसार त्या माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेलं आहे. तिला उपचाराची गरज आहे असं सांगण्यात आलं. आता हा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकेल. मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, लोकभावनांचा आदर करावा, पण एका हत्तीणीसाठी जनता रस्त्यावर येते. आणि जी जनता जिने भाजपला मतदान केलं, जैन समाज खास करून, मला त्यांच्याविषयी आदर आहे सगळ्यांविषयी, पण या महाराष्ट्रामध्ये 750 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्यासाठी कोणी अश्रू ढाळायला तयार नाही. या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगार तरुण आत्महत्या करतायत. त्यांच्यासाठी कोणाला खंत वाटत नाही. पण अचानक सगळे लोक रस्त्यावरती उतरलेत. माझ्या त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा शिवसेनेला आम्ही सामनामध्ये म्हटलं. जर लोकभावनेचा आदर करून नांदणी मठातली हत्तीण जर कोल्हापूरला परत आली पूर्ण बरी होईल तर आम्ही स्वागतच करू. काल राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. युतीचा निर्णय माझ्यावरती 16 युती कधी करायचं ठरवून, पण पालिकेत आपलं 100% सरकार येणार अशा पद्धतीने त्यांनी विश्वास व्यक्त केला. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू. हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे. एकत्र लढणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नक्की. निवडणुकीत? दोन्ही ठाकरेच मिळून. बघा, ह्याच्यावरती आता दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतील. उद्या एक ठाकरे इथे येत आहेत. तुम्हाला परवा 11 वाजता भेटणार आहेत. ते 7 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्हाला भेटणार आहेत सगळ्यांना. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी याच्या विषयावर चर्चा करा. आधी राज ठाकरे इंडियाकडे येतील. बघा, कुठला प्रश्न आहे. तो ट्रंप ने सर काल ना अलमट्टी का आप हिंदी में बोले. हिंदी का प्रश्न क्या है? तो ट्रंप ने फिर से कल एक स्टेटमेंट दिया, उसने इंडिया को धमकी दी, बोला कि ट्रैफिक बढ़ाएंगे जब तक कि टैरिफ बढ़ाएंगे जब तक कि ये ऑयल. ट्रंप भारत को बार बार धमकी दे रहा है. अब तक 35 बार ट्रंप ने भारत को धमकी दी 2 महीने में. यह अपने आप में एक विश्व विक्रम है. एक संप्रभु देश को, हिंदुस्तान जैसे संप्रभु देश, जिस देश की लोक संख्या 140 करोड़ है, जिस देश को एक महान परंपरा है, स्वाभिमान की परंपरा है, लड़ने की परंपरा है, क्रांति की परंपरा है, और उस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है, जो अपने आप को बहुत मजबूत प्रधानमंत्री मानते, 56 इंच वाले, छाती वाले. ऐसे देश को प्रेसिडेंट ट्रंप इतने बार धमकी देता है, चिढ़ाता है, हमारी खिल्ली उड़ाता है, और हमारे प्रधानमंत्री और उनकी सरकार ट्रंप के बारे में एक शब्द मुंह से निकालने को तैयार नहीं. और आज एनडीए की बैठक में प्रधानमंत्री मोदी जी का एनडीए के लोग सत्कार करने वाले हैं. हमें कारण तो बताइए कि आप मोदी जी का सत्कार क्यों कर रहे हैं? हाँ, पाकिस्तान और हिंदुस्तान का युद्ध जो है वो प्रेसिडेंट ट्रंप बोलता है मैंने रुकवाया, मोदी ने नहीं रुकवाया. और आप लोग क्या कर रहे हो? प्रेसिडेंट ट्रंप कौन है हिंदुस्तान को इस तरह से
दबाव में लाने वाली, ऐसे बहुत से प्रेसिडेंट अमेरिका के आए और गए। कभी इस तरह की भाषा हिंदुस्तान के बारे में करने की हिम्मत ना रशिया के प्रेसिडेंट ने की, ना अमेरिका के प्रेसिडेंट ने की, और ना पाकिस्तान के प्रेसिडेंट ने की है। ये पहली बार हो रहा है मोदी जी के कार्यकाल में कि कोई एक बाहर का देश हम पर आंख उठा रहा है, आंख दिखा रहा है, और हम कुछ नहीं कर रहे। एनडीए की बैठक आज रखी गई है 7 तारीख को, इंडिया ब्लॉक की बैठक है। वो जो हमारी बैठक होने वाला है उनके बाद उनको लगा कि हमको भी लोगों से मिलना चाहिए। अच्छी बात है, हमारे वजह से इंडिया की बैठक हो रही है। इंडिया की ब्लॉक की बैठक 7 तारीख को राहुल गांधी जी के निवास स्थान पर है। सभी बड़े नेता आ रहे हैं। उद्धव ठाकरे जी भी कल दिल्ली में पहुंचेंगे खास करके, और हम लोग शामिल हो गए। तो मोदी जी को करना है, मोदी जी करेंगे। आर्टिकल 370 हटने के बाद 6 साल हो चुके हैं, लेकिन फारूक अब्दुल्ला का बयान आया है, उन्होंने कहा है कि अभी तक स्टेटहुड नहीं दे पाई गवर्नमेंट। देखो, 370 कलम जब हटाया तो हमने भी समर्थन दिया था, पूरे देश ने समर्थन दिया था लगभग। लेकिन उसके बाद क्या हो गया, क्या मिला देश को, क्या मिला जम्मू कश्मीर की जनता को, क्या मिला है आप ये बताइए। दहशत, टेररिज्म आज भी कायम है। आप देख सकते हो क्या हो गया पहलगांव में, क्या हो गया पहलगांव में। वहां 1 रुपये की इन्वेस्टमेंट या उद्योग नहीं आए, लोगों को रोजगार नहीं मिला है। लोग आज भी महसूस करते हैं कि हम लोग वहां ठगे हुए हैं। तो मोदी जी ने बताना चाहिए कि क्या मिला है, और सच बोलना चाहिए। आज फिर एक बार टूरिज्म की संख्या वहां कम हो गई ये दहशतवादी हमले के बाद। ये ठीक नहीं है। मोदी जी झूठ बोलते हैं, अमित शाह जी झूठ बोलते हैं, और उनके लोग मुंडे हिलाते हैं। हम नहीं हिलाएंगे। संजय निरुपम है, उन्होंने कहा कि फुल स्टेटहुड आज डिमांड करते हैं क्या? 6 साल हुए आज के दिन। देखिए, ये देश की मांग है कि जम्मू कश्मीर जो बॉर्डर स्टेट है उनको पूरे राज्य का दर्जा मिलना चाहिए, और हम सब उस मांग के समर्थन में हमेशा खड़े रहे। संजय निरुपम ने राहुल गांधी में राहुल गांधी जी ने यूपीए की इंडियाची बैठक यासाठी आहे की श्री राहुल गांधी यांनी 7 तारखेला त्यांच्या निवासस्थानी यूपीएची बैठक, इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित होत आहेत। आता बहुतेक त्याला त्यांच्या मनामध्ये काय भय निर्माण झाला या आमच्या बैठकीमुळे, त्याच्यामुळे मोदीजींनी इंडियाची बैठक आज बोलवली। त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे, पण त्याच्यामुळे आमच्या बैठकीला काय परिणाम होणार नाही। मला असं कळलं की त्या आजच्या बैठकीमध्ये मोदीजींचा सत्कार सुद्धा होणार आहे। आता सत्कार कशा करता? मोदी 75 वर्ष पूर्ण झाल्यावरती सप्टेंबरला रिटायर होत आहेत, म्हणून सत्कार करणार आहेत एनडीएचे लोक। ते आणखीन कशा करता? खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसतं आणि मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे, वचन दिल्याप्रमाणे पीओके हे ताब्यात आलं असतं तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता। आमची तशी इच्छा होती। या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे सांगितले ते करून दाखवलं। लाहोर, कराची, बलुचिस्तान वगैरे 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 की आता पीओके घेणार हे राजनाथ सिंग म्हणाले, अमित शाह म्हणाले, मोदी म्हणाले। आम्हाला सत्कार करण्याची त्यांची संधी मिळाली नाही मोदींनी, याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे। पण आता हे कशा करतात, त्यांचा सत्कार करतात मला माहित नाही। काल सुप्रीम कोर्टाने सर राहुल गांधी यांना हे सांगितलं की तुम्ही भारतीय असतात तर तुम्ही चीनबद्दल जे आहे ते विचारलं नसतं किंवा हे सांगितलं नसतं की चीनने किती भारताची लँड कब्जा केली आहे। त्यावरच आता जे आहे काँग्रेस उत्तर देतो की प्रत्येक देशभक्त जो आहे तो चीनबद्दल जबाब मागतो आहे। बघा, चीननं भारताची जमीन गिळलेली आहेच। पेंगवान लेकपर्यंत चीन घुसलाय। आमच्या हद्दीमध्ये त्यांनी रस्ते बांधले, आमच्या हद्दीमध्ये पूल बांधले, आमच्या हद्दीमध्ये त्यांच्या आर्मीच्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत। आणि पाकिस्तान बरोबरच्या कालच्या युद्धामध्ये चीनच पाकिस्तानला संपूर्ण मदत करत होतं आपल्या भारताविरुद्ध लढण्यासाठी।
त्याच्यामुळे चीन संदर्भात प्रश्न निर्माण करणं, याच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा प्रश्न येतो कुठे? पण सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितलं तरी आदर करावा लागतो. गलवान व्हॅलीमध्ये जे झालं ते चीनने आपल्या हद्दीमध्ये घुसखोरी करून, पण विरोधी पक्ष नेत्यांची तर हा अधिकार आहे, त्यांचा अधिकार असतात की काही प्रश्न उपस्थित करणं. प्रश्न राहुल गांधीजींनी उपस्थित केले आणि ते योग्य आहे. आणि प्रत्येक देशवासियाच्या मनातला हा प्रश्न आहे, चीननं आमच्या जमिनीवरती अतिक्रमण केलंय की नाही. आपण जर 1962 नंतरच्या ते युद्ध झालं चीनचं, त्याच्यानंतरची जर अटलजींपासून सगळ्यांची भाषणं पाहिली तर तेव्हाही तिबेटपासून ते अक्साई चीनपर्यंत चीनने जो अतिक्रमण केलं होतं त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले आहेत विरोधी पक्ष नेत्यांनी तेव्हाच्या, आणि नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे. आणि आताही सध्याचे राज्यकर्ते करतात. राहुलजींनी किंवा राहुल गांधीजींनी चीन संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला, आम्ही सगळे करतो आहे, त्याच्यामध्ये काही चुकतंय असं मला वाटत नाही. हा संपूर्ण देशाच्या मनातला प्रश्न आहे. सर 5 ऑगस्ट आहे असं सांगितलं जातं या पार्लमेंटच्या कॉरिडॉर्समध्ये, असं ऐकता येतं की एनडीए काही ना काही घोषणा करतेय. तुम्हाला 5 ऑगस्ट आणि एनडीए आज काय घोषणा करणार की नाही ते तर माहित नाही, पण तुम्हाला काय वाटतं आहे 5 ऑगस्ट आणि एनडीएचं? नाही, मला काय सांगता येणार नाही, कारण हे राजकीय स्वार्थासाठी नरेंद्र मोदीजी काय कधी एखादी घोषणा करतील, म्हणून रोडबंदी असेल किंवा अजून काही असेल, ते अचानक येऊन घोषणा करतात आणि देशाचं वाटोळं करतात. तर आता काय जे करतील ते आम्ही ऐकू आणि त्याच्यावरती मत प्रदर्शन करू. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा. माझ्या शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवारांच्या पुढल्या कार्यकर्त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले, विक्रमी वेळा. त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही. आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं. सर, संभाजी भिडे यापूर्वी अनेक वादग्रस्त विधान त्यांनी केलेली आहेत. सर्व धर्म समभाव आणि नीचपणा आहे अशा पद्धतीचे विधान त्यांनी नाशिकमध्ये केले. करू द्या, त्यांच्याकडे काय लक्ष देत आहे? ते कोण आहे? बोलू त्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अधिक टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तेव्हा एक प्रकारे भारताला धमकी बहुतेक दिली. आज जे 5 ऑगस्टला मोदी घोषणा करतायत ते बहुतेक ट्रम्प विरुद्ध काहीतरी घोषणा करतील असे मी अपेक्षा करतो. ट्रम्प भारताला जे धमक्या देत आहेत, ट्रम्प भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्याच्या संदर्भात दबाव आणल्या संदर्भात भूमिका घेत आहेत. आणि आज इंडियाच्या बैठकीत बहुतेक मोदी सांगतील आता मी ट्रम्पला धडा शिकवतो म्हणून. तसं केलं तर आम्ही त्यांचा नक्की सत्कार करू. सर, कलम 370 हटवून 6 वर्ष पूर्ण झाले, काय बदललं हा प्रश्न? काहीच बदललं नाही. करतो, कारण तिथे जमिनी खरेदी करता येतील, मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येईल, हे दावे करण्यात आले होते. बघा, 6 वर्षामध्ये काश्मीरमध्ये काही बदललेलं नाही. भारतीय घटना जरी तिथे लागू झाली असली तरी त्या भारतीय घटनेनुसार तिथे कोणतंही काम होत नाही. भारतीय नागरिक तिकडे जाऊन आजही जमीन खरेदी करू शकलेला नाही. आजही तिकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे जे स्वप्न दाखवलं होतं मोदींनी ते आलेलं नाही. काश्मीरमधल्या जनतेला, तरुणांना रोजगार मिळालेला नाही. काश्मीरमधला हिंसाचार, दहशतवाद थांबलेला नाही. आपण पाहिला असेल की पहलगावमध्ये काय झालं 22 एप्रिलला. ही एक घटना मोठी समोर आली. अशा लहान घटना तिथं वारंवार घडत आहेत. सरकार जरी लोकशाही मार्गाने तिकडलं निवडून आलं तरी त्या सरकारला कोणते अधिकार नाही. ते राज्य केंद्रशासित झालेलं आहे. त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणं आवश्यक आहे. 370 नंतर फक्त मोदी आणि शहांनी आणि त्यांच्या भाजपनं स्वतःचे ढोल वाजवून घेतले. या पलीकडे काश्मीरमध्ये कोणताही बदल मला झालेला दिसत नाही. काश्मीर दहशतवाद मुक्त होईल 370 कलमानंतर हे मोदी आणि अमित शहांचं वक्तव्य पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आजही लोक पहलगावच्या हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीरमध्ये जायला घाबरलेले आहेत.
जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा पुन्हा दर्जा द्यावा अशी मागणी तुम्ही आजच्या या दिवशी करणार का? नक्कीच करणार. जम्मू काश्मीर हा आमच्या देशाचा एक महत्वाचा भाग आहे. जम्मू काश्मीर राज्याशिवाय हिंदुस्थानचा नकाशा पूर्ण होऊ शकत नाही आणि हे या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, त्यांना त्यांचे अधिकार मिळावे, ही आमची मागणी कायम राहील. ठीक आहे, चलिए क्या हिंदी. प्रश्न असा आहे की विधिमंडळात जी हाणामारी झाली होती त्याचा अहवाल सादर होणार आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? काही नाही, असे खूप अहवाल येत असतात. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विषयांवरती एटीएस नेमल्या, समित्या नेमल्या, ते अहवाल येतात नाही येत त्याच्याविषयी मला काहीच सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये 1,80,00,000ची कॅश सापडली. ही कॅश अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्यासाठी धुळ्याच्या ठेकेदाराकडून गोळा करण्यात आली. त्याचं काय झालं चौकशीचं? त्यासाठी एटीएस नेमला होता. हे सांगू शकतील का कोणी? अशा अनेक एटीएस विविध मार्गाने विविध विषयावरती फडणवीस साहेब आमची घोषणा करतात, त्याचं काय होतंय पुढे माहीत नाही. आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा एकच उद्योग आहे की विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांना त्या संदर्भात दबावाखाली आणायचे आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे टाकून त्यांच्यावरती तडीपाऱ्या लावायच्या आणि आपले मग पक्षाचे भाजपच्या कार्यकर्त्यांना मोकळं रान द्यायचं. याच्याशिवाय देवेंद्र फडणवीस पोलिसांचा कोणताही वापर करताना मला दिसत नाही. आजच माझ्याकडे माहिती आली की आमचे अहिल्यानगरचे आमचे प्रमुख कार्यकर्ते, युवा सेनेचे प्रमुख नाही अनिल राठोड जे आमचे आमदार होते 5 वेळा, त्यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली. त्यांचा संबंध काय, त्यांचा गुन्हा काय, पण कार्यकर्त्यांवरती, राजकीय कार्यकर्त्यांवरती, खास करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना शहरातून बाहेर जायला दहशत निर्माण करतात. अहिल्यानगरमध्ये मला आजच प्रकरण माझ्यासमोर आलेलं आहे. आमच्या अनिल राठोडांचे चिरंजीव ज्यांनी अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वासाठी मोठं काम केलं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे राठोडांचा 5वा आणि त्यांच्या चिरंजीवाला अहिल्यानगरमध्ये येण्यास बंदी आहे कारण त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले पोलिसांनी. हे फडणवीस यांच्या पोलिसांचं काम आहे. याच्या आधी आमचे तिकडले शहर प्रमुख किरण काळे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. आजही इतर जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं यासाठीच हवंय का? सांगावं. हेच काम असेल तर पुढे येणारी सरकार सुद्धा अशा पद्धतीनं काम करतील. तर माधुरी हत्येच्या संदर्भामध्ये आज बैठक घेतात मुख्यमंत्री. काय वाटतं, वनताराच्या विरोधात काही निर्णय घेऊ शकतील का? आजच त्याच्यावरती सामनामध्ये अग्रलेख आहे. जी माधुरी हत्तीण आहे तिच्यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, रडले. ही चांगली गोष्ट आहे. ही भूतदया चांगली आहे आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे आणि त्या निर्णयानुसार त्या माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेलं आहे. तिला उपचाराची गरज आहे असं सांगण्यात आलं. आता हा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकेल. मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, लोकभावनांचा आदर करावा, पण एका हत्तीणीसाठी जनता रस्त्यावर येते आणि जी जनता जिने भाजपला मतदान केलं, जैन समाज खास करून, मला त्यांच्याविषयी आदर आहे सगळ्यांविषयी, पण या महाराष्ट्रामध्ये 750 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्यासाठी कोणी अश्रू ढाळायला तयार नाही. या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढली आहे, बेरोजगार तरुण आत्महत्या करतायत. त्यांच्यासाठी कोणाला खंत वाटत नाही. पण अचानक सगळे लोक रस्त्यावरती उतरलेत. माझ्या त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा शिवसेनेला आम्ही सामनामध्ये म्हटलं. जर लोकभावनेचा आदर करून नांदणी मठातली हत्तीण जर कोल्हापूरला परत आली
पूर्ण बरी होईल तर आम्ही स्वागतच करू. काल राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत युतीचा निर्णय माझ्यावरती 16 युती कधी करायची ठरवून पण पालिकेत आपलं 100% सरकार येणार अशा पद्धतीने त्यांनी विश्वास व्यक्त केला. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू. हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे.